जे आज आपण 7वं सत्र सुरू ठेवलेलं आहे. एक सत्र सोडलं तर बाकीची सगळी सत्र कॉम्रेड अतुल दिघे यांनी चांगल्या प्रकारे घेतलेली आहेत. आता ते मार्क्सवादी तत्वज्ञान किंवा कामगार वर्गाचे तत्वज्ञान या पातळीवर आहेत. त्याच्या संदर्भात मी एकच सांगू इच्छितो की मार्क्सवादी तत्वज्ञानाच्या प्रमाणे जगातील एक तर हे मार्क्सवादी तत्वज्ञान किंवा कामगार वर्गाचं तत्वज्ञान हे जगभर एकच तत्वज्ञान असं आहे की जे खात्रीपूर्वक सांगतं की कामगार वर्गातले किंवा जगातले कष्टकरी चळवळी समोर जी आव्हानं आहेत, मग ते दारिद्र्य असो, बेकारी असो, विषमता असो, महागाई असो, घरांचा प्रश्न असो, शिक्षणाचा प्रश्न असो, आरोग्याचा प्रश्न असो, या सर्वावर जगभर असं एकच तत्वज्ञान सांगतं की हे मानवनिर्मित सगळे रोग आहेत समाजाला लागलेले किंवा मानवनिर्मित समस्या आहेत आणि ते या मार्गाने गेलो, या तत्वज्ञानाच्या आधारे आपण कृती केली तर आपण हे नष्ट करू शकतो. हे जगातलं एकमेव तत्वज्ञान असं सांगतं आणि हे तत्वज्ञानानेच हे सांगतं की जगाचा इतिहास हा जो मानवाचा इतिहास आहे तो वर्गलढ्याचा इतिहास आहे आणि त्याच्या सबंध जगाचा इतिहासाचा अभ्यास केला, मानवी संस्कृतीचा अभ्यास केला तर हे सिद्ध होतं की ह्या 5 पायऱ्यांमध्ये आतापर्यंत इतिहास निर्माण झालेला आहे. जगभर हा वेगवेगळ्या वेळी झालेला असला तरी पायऱ्या हे 5च आहेत. हे त्या तत्वज्ञानाने जगाचा इतिहास अभ्यास करून सांगितलं आणि त्या पायऱ्या अशा आहेत. तर शाहीर साबळेंनी जो आधुनिक मानवाची कहाणी हा पोवाडा रचला होता 1952 साली, त्याच्यात त्यांनी त्याचं 1.5 तासात विवेचन केलेलं आहे. त्यांच्याप्रमाणे त्यांचे शब्द असे आहेत: युग प्रथम आद्य मानवाचे, दुजे येई मग गुलामगिरीचे, तिसरे युग सरंजामदारीचे, चौथे युग भांडवलशाहीचे आणि साम्यवाद हे युग शेवटचे. हे टप्पे 5, सर्वांचा मार्ग असे हाच. एवढंच सांगतो. आणि हे आता आपण सगळं जग भांडवलशाहीच्या युगात आहोत. पण सोव्हिएत युनियनमध्ये 1917 साली आणि 1949 साली चीनमध्ये या भांडवलशाहीच्या टप्प्यातनं समाजाच्या दिशेने त्यांनी प्रयत्न केले आणि जगाला हे दाखवून दिलं की कामगार वर्गाचं राज्य येऊ शकतं आणि मानवाच्या सर्व समस्या त्यांनी त्यापुरता गेले 50 वर्ष सोव्हिएत युनियनमध्ये, मागची 20 वर्ष सोडून हे त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं, प्रत्यक्षात आणून दाखवलं. त्यानंतर ती काही 90 सालानंतर त्यात काही त्रुटी निर्माण झाल्या. हे जरी असलं तरी या तत्वज्ञानाच्या आधारे समाजाला लागलेले रोग जे मार्क्सनी 1848 साली कम्युनिस्ट जाहीरनामा काढून जे सांगितलेले होते त्याप्रमाणे कार्यकृती कॉम्रेड लेनिनच्या नेतृत्वाखाली आणि नंतर माओ त्से-तुंगच्या नेतृत्वाखाली ज्या क्रांत्या झाल्या त्याच्यातनं मार्क्सवाद प्रत्यक्षात सिद्ध त्या लोकांनी केलेला आहे, त्या जनतेने केलेला आहे. आणि म्हणून आपण ठामपूर्वक सांगू शकतो की आपणही त्याच मार्गाने गेलो तर आता हे हा काळ कोविडच्या निमित्ताने भांडवली व्यवस्थेतला पुढे आलेला आहे, टोकाचा विषमता आलेली आहे, ती आपण सगळं नष्ट करू शकतो. या तत्वज्ञानाच्या आधारे आपण कृती केली तर ते समजून घेऊन, आणि ही कृती कोण विद्वान करणार नाही आहे, तर आपल्यासारखेच पिढे गेलेले लोक जे आहेत तेच हाती पुढाकार घेऊन ते करू शकतात. हे
त्या तत्वज्ञानाने सांगितलं आहे आणि त्याचीच पायरी 7वी कडी आपण आता आपण ऐकणार आहोत अतुल दिघेंसमोर कडनं. आणि त्या दृष्टीने मला जी आज कॉम्रेड उदय वचनच्या गैरहजेरीमध्ये जी आपल्याला जबाबदारी दिलेली होती ती मी पार पाडलेली असं मला वाटतं. आता मी कॉम्रेड अतुल दिघेंना सांगेन की त्यांनी त्यांचं पुढे जे सत्र आहे ते सुरू करावं. मी हे सांगितलं की ह्या तत्वज्ञानाच्या प्रकाशात आपण जर गेलो तर निश्चितपणानं भांडवलशाहीनं आज जे दारिद्र्य आणि दैन्य सगळं तयार केलेलं आहे त्याच्यावर मात करणारा समाज आपण निर्माण करू शकतो असं त्यांनी सांगितलं. हे अतिशय महत्वाचं आहे. तत्वज्ञानाच्या प्रकाशात आम्हाला रस्ता दिसू शकतो हे त्या तत्वज्ञानाचं महत्व आहे. आपण असं बघितलं की तत्वज्ञान वेगवेगळी आहेत पण त्याच्यामध्ये मुख्यतः 2 भाग आहेत. एक आहे ते अध्यात्मवादी तत्वज्ञान आहे. ते बहुतेक वेळा पेरणाऱ्या वर्गाचं तत्वज्ञान असतं आणि ते गूढ असतं. उत्तरच अशी सांगतं की विश्वास ठेवायचं तर ठेवा नाहीतर ठेवू नका, पण याचं उत्तर असं आहे. असं न कळणाऱ्या गोष्टी अध्यात्मवादी तत्वज्ञान बऱ्याचदा मांडतं आणि ते सत्ताधारी वर्गाचं तत्वज्ञान असल्यामुळं आपल्यालाही ते खरं वाटतं, आपणही त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतो. दुसरं, दडपलेल्या वर्गाला संघर्षातनं स्वतःचं तत्वज्ञान निर्माण करावं लागतं. जसं गौतम बुद्धांनी त्या काळामध्ये जेव्हा दास प्रथा होती तेव्हा त्या दासांच्या मुक्तीचा जो संघर्ष होता त्याच्याकरताचं आवश्यक तत्वज्ञान त्यांनी मांडलं. त्याच्यानंतर फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये सरंजामशाही विरोधी जे संघर्ष तिथल्या समाजानं केला त्या समाजानं लोकशाहीचं तत्वज्ञान जे होतं ते तत्वज्ञान मांडलं. ते समता, स्वातंत्र्य, समता, बंधुता असं ते तत्वज्ञान जे आपल्या राज्यघटनेतही आज आपल्याला आलेलं दिसतं ते त्या संघर्षातनं तयार झालं. आणि युरोपमध्ये कामगार वर्ग तयार झाला आणि त्या कामगार वर्गाचा जेव्हा भांडवलदार वर्गाशी संघर्ष सुरू झाला त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काही लोक असं होते की ते स्वप्न बघायचे, चांगली शहरं, चांगलं जीवनमान असं, पण हा सपनाळू समाजवाद आणि हेगेल नावाच्या तत्वज्ञानवेत्याचा अध्यात्मवाद या सर्वांशी संघर्ष करत कामगार वर्गाचं तत्वज्ञान जे पुढे आलं ते मांडण्यात सर्वात महत्वाचं जर काम कुणी केलं असेल तर ते कार्ल मार्क्स यानं केलं. त्याच्यामुळे बऱ्याचदा ह्या तत्वज्ञानाला मार्क्सवाद असंही म्हणतात. मार्क्स हा तिथं जो संघर्ष चाललेला होता त्या कामगार वर्गाच्या संघर्षाचाही भाग होता आणि तो तत्वज्ञानाच्या पातळीवरही विरोधकांचा पराभव करत होता. जसं गौतम बुद्धानं त्या काळात विरोधकांचा पराभव केला तसं मार्क्सनंही विरोधकांचा पराभव केला. कारण नवीन समाज जन्माला आलेला होता आणि तो ज्या धडका घेत होता त्याच्यातून नवीन तत्वज्ञान पुढे येत होतं. आणि त्या तत्वज्ञानाचा पाया आपण असं बघितलं की भौतिकवादी पाया आहे आणि त्याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर गती आहे. वस्तूची अंतर्गत गती असते ती त्या वस्तूचा बदल कसा होणार हे ठरवते. बाहेरची परिस्थिती त्याला मदत करू शकते पण बाहेरची परिस्थिती बदल घडवत नाही. आणि बदल होत असताना त्यात जे 2 घटक असतात ते 2 घटक एकमेकाला पूरक असतात, एकमेकांना वगळणारे असतात. गेल्या वेळा आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि ते परस्परात बदलतही असतात. ते सगळं होत असताना प्रगती होत जाते. प्रगती सुरुवातीच्या काळात थोडी थोडी होत असते आणि शेवटी फार मोठ्या प्रमाणात बदल एकदम घडताना दिसतो. जसं आम्ही पाणी उकळत ठेवलं तर पाणी पहिल्यांदा गरम होत जातं पण नंतर त्या पाण्याचं रूपांतर वाफेत व्हायला लागतं. त्या वाफेमध्ये प्रचंड शक्ती त्या वाफेमध्ये खर्च पडते. जेव्हा पाणी उकळत असतं तेव्हा त्याला 1 सेंटीमीटरनं 1 सेंटीग्रेडनं त्याचं तापमान वाढण्याकरता जेवढी एनर्जी जेवढी ऊर्जा त्याला लागते त्याच्या कितीतरी पट अधिक ऊर्जा ही त्याला पाण्याचं वाफेत रूपांतर होत असताना होत असते. तेव्हा असा छोटा 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 बदल होत जेव्हा मुख्य बदलाला परिस्थिती येते तेव्हा त्या परिस्थितीमध्ये प्रचंड ऊर्जा साठलेली असते आणि ती ऊर्जा स्फोटक पद्धतीनं
नवा बदल घडवते त्याला काही लोक क्रांती म्हणतात. हा क्रांतिकारक बदल असतो, गुणात्मक बदल असतो, परिस्थितीचे गुण बदलून टाकतं असं हे असतं. आता आपल्या समाजामध्ये प्रचंड असंतोषाचा ऊर्जा साठलेली आहे आणि त्या ऊर्जेतून अनेक घटक आमच्यामध्ये, हे जर गत्यात्मक भौतिकवादाचं तत्वज्ञान आम्ही आमच्या भोवती बघायला लागलो तर आमच्या समाजामध्ये सुद्धा विरोध आहे असं दिसेल. भांडवलदार विरुद्ध कामगार हा आमच्या समाजातच विरोध चाललेला आहे. दुसऱ्या बाजूला भांडवली समाज आणि सरंजामी मूल्य असाही विरोध चाललेला आहे असं आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे स्त्रियांवर जे काय संस्कार करून ठेवलेले आहेत आमच्या जुन्या समाजानं आणि नवीन परिस्थिती याच्यातला संघर्ष हा सुद्धा आमच्या भोवती चाललेला आहे. माणूस हा निसर्गाचा भाग आहे, पण माणूस आणि निसर्ग यांच्यामध्ये काय आहे, विरोध पण आहे आणि एकत्व पण आहे, दोन्ही आहे त्याच्यामध्ये. हे निसर्गाचा भाग माणूस असल्यामुळं माणूस निसर्गावर परिणाम करतो, निसर्ग माणसावर परिणाम करतो. पण माणसाचं जर निसर्ग विरोधी असा जर विचार असला तर त्याचा परिणाम निसर्गाचा त्याच्यावरती काही, त्याच्यावरती एक प्रकारे हल्ला परत निसर्गाचा होऊ शकतो. असे ते एकमेकाला पूरक असे संबंध असतात. हे आपल्या भोवतीच्या ह्याच्यात सुद्धा जेव्हा आम्ही गत्यात्मक भौतिकवादाच्या दृष्टीतनं आमच्या समाजाकडे बघायला लागतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की आपल्या भोवती सुद्धा हे गत्यात्मक भौतिकवादाच्या पद्धतीनं सगळं चाललेलं असं आपल्याला दिसायला लागतं. त्याच्यामध्ये लेनिन आणि माओ यांनी पण नंतर काही गोष्टी त्याच्यामध्ये त्याच्या अधिक चांगल्या पद्धतीनं समजण्याच्या पद्धतीनं संघर्ष करण्याच्या क्रमामध्ये मांडलेल्या आहेत. आपण असं पाहिलं की मार्क्सच्या एकूण सर्व अभ्यासाचे 3 भाग पाडता येतात. म्हणजे विशेषतः लेनिननीच असं मार्क्सच्या अभ्यासाबद्दल असं सांगितलं की त्याचे 3 भागामध्ये काम आहे. त्यातला पहिला भाग जो होता तो तत्वज्ञानाच्या पातळीवरचा, जो आपण थोडक्यात समजून घ्यायचा प्रयत्न केला. दुसरा भाग जो आहे तो राजकीय अर्थविज्ञान, म्हणजे अर्थशास्त्र आहे पण ते राजकारण पण आहे. ते दोन्ही एकमेकात मिसळलेलं आहे. नुसतं अर्थशास्त्र, नुसतं राजकारण किंवा असं काय सुट्ट सुट्ट असत नाही, तर समाजात वर्ग असतात आणि त्याच्यातून ते काय होत असते, सगळं समाजातलं उत्पादनाचंही घडत असतं. त्याचा सर्व समाजात जे होत असतं ते सामाजिक, उत्पादनाचा पाया हा सामाजिक असतो आणि उत्पादक शक्तींमुळे उत्पादन होतं. हे उत्पादक शक्ती म्हणजे काय, तर उत्पादन साधनं आणि उत्पादक मनुष्य यांचं हे मिळून उत्पादक शक्ती होते. म्हणजे पूर्वी कुंभार आणि त्याचं चाक हे साधन आहे त्याचं आणि तो स्वतः उत्पादक आहे. म्हणजे चाक आणि कुंभार एकत्र आले की त्याला म्हणायचं उत्पादक शक्ती. आता यंत्र आणि कामगार आणि यंत्राला लागणारा कच्चा माल आणणारे मालक असं सगळं जे काय आहे ते सगळं मिळून काय होते, उत्पादन शक्ती तयार होते. या उत्पादन शक्तींमुळं माणसांमध्ये संबंध तयार होतात. कुंभार शेतकऱ्याला मडकी देत होता, शेतकरी त्याला धान्य देत होता, सुतार त्याला लाकडाच्या वस्तू तयार करून देत होता, तो त्याला धान्य देत होता. म्हणजे हे संबंध कशातून तयार होतात, तर उत्पादन शक्तीमुळे माणसात संबंध तयार होतात. हे सगळं झाल्यानंतर जमीनदार जो होता तो कर घेत होता. आताच्या स्थितीमध्ये सुद्धा मालक आहे, कारखान्यातल्या यंत्राचा मालक आहे, तो कामगार यंत्रावर काम करतो. जर तो माणूस यंत्रावर काम करत नसेल तर तो त्याचा मालक नाही, त्याचे तसे संबंध नाही. जर तो यंत्राचा मालक नसेल तर त्याला कोण मालक म्हणणार नाही, तो त्याचे तसे संबंध नाहीत. म्हणजे उत्पादनाच्या निमित्तानं जे संबंध तयार होतात त्याला उत्पादन संबंध म्हणतात. जे उत्पादक शक्ती, उत्पादनाची यंत्र, उत्पादनाची साधनं, उत्पादन करणारी माणसं याची मिळून उत्पादक शक्ती होते आणि या उत्पादक शक्तीमुळं माणसामध्ये संबंध तयार होतात. याला उत्पादन संबंध असं म्हणायचं. आता हे उत्पादन संबंध, उत्पादक शक्ती हे सगळं मिळून जे काय होतं याला म्हणायचं समाजाचा पाया. या समाजाच्या पायामध्ये संपत्ती तयार होते आणि संपत्ती एकदा तयार झाली की आपण असा गुण माणसाच्या श्रमशक्तीचा पाहिला की ती जितकं निर्माण करते
तितकं तिला पुन्हा निर्माण व्हायला लागत नाही. म्हणजे मी जेवढं उत्पादन करतो तेवढं सगळं उत्पादन मला उद्या काम करण्याकरता पुन्हा सक्षम व्हायकरता लागत नाही, मला कमी लागतं. त्याच्यामुळं काय होतं, जादा काही तयार होतं आणि मग एकदा जादा तयार झालं की ते जादाचं काय करायचंय, त्याच्यावर मालकी कोणाची हा प्रश्न तयार होतो आणि वाटपाचे प्रश्न संपत्तीच्या तयार होतात. मार्क्सनं भांडवली समाजामध्ये, हे सर्व समाजात होतं, वरकड सर्व समाजात तयार होते, त्या वरकडीच्या वाटपाचा प्रश्न तयार होतो. ही वरकड मोगल बादशाहकडे गेल्यानंतर अय्याश जीवन ते जगत होते, हे सरंजामशाहीतलं सत्य होतं. भांडवलशाहीमध्ये वरकड जी तयार होते त्याच्या संबंधी मार्क्सनं फार मोठा अभ्यास केला. त्यानं भांडवल नावाचे 3 ग्रंथ लिहिले आणि 4थ्या ग्रंथाची तयारी त्यानं केलेली होती, पण तो ते लिहू शकला नाही. पण त्या सगळ्या नोट्स प्रसिद्ध झालेल्या आहेत 4थ्या ग्रंथाच्या आणि त्या सरप्लस व्हॅल्यू अशा नावानं त्या सगळ्या त्यानं जे मुद्दे टाचण लिहून काढलेलं होतं ते टाचणही सगळं प्रसिद्ध झालेलं आहे. तर हे सगळं जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळे जे उत्पादनाच्या वाटणीचे प्रश्न तयार होतात ते विरोधी वर्गातले प्रश्न असतात आणि याचा विरोधी वर्गातले हे प्रश्न असतात. हे प्रश्नांचे जर काही निश्चित ठरलं नाही तर प्रॉब्लेम असा तयार होईल की रोज भांडणं चालू होती. त्याच्यामुळं याच्यावर नियंत्रण करणारा एक विचाराचा साचा, ज्याच्यात कायदा असतो, मूल्य असतात आणि बरंच काय 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 कला असतात, कविता असतात, सगळं त्याच्यात असतं आणि त्या विरोधी विचारही व्यक्त करत असतात आणि या सगळ्याला मिळून इमला म्हणतात. मार्क्सनं जे राजकीय अर्थविज्ञानाच्या टीकेत भर असं प्रस्तावना लिहिली त्याच्यात त्यांनी हा विचार पहिल्यांदा स्पष्टपणानं मांडला की हे पाया नुसता चालत नाही तर त्याला इमलाही असतो. हे मार्क्सनं राजकीय अर्थविज्ञानाचा भाग म्हणून मांडलं. हे आता जे काय चालतंय राजकीय अर्थविज्ञान याच्यामध्ये भांडवलशाही मध्ये उत्पादन जे होतं त्याच्यात आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. काय पाहिलेलं आहे थोडक्यात आपण भांडवलशाहीच्या उत्पादनात, की वस्तू तयार होते, त्या वस्तूचं मूल्य कसं ठरतं, तर मागणी पुरवठ्यावरती ठरतं असं काही लोक म्हणतात, ते खोटं आहे. म्हणजे आता साधी गोष्ट अशी आहे की मला माती उकरायची आहे आणि मी हातानं माती उकरू शकतो. मी जेव्हा हातानं माती उकरेन तेव्हा माझ्या कामाचा मला मोबदला मिळेल. समजा दिवसाला माझी मजुरी 500 रुपये आहे आणि मी हातानं उकरलं आणि 500 रुपये मला मजुरी मिळाली, तो खड्डाही तयार झाला. बरोबर आहे. आता मी पुढच्या वेळेला येताना हातानं उकरत नाही, मी आयदान घेऊन येतो आणि हे आयदान मी वापरतो तेव्हा त्या आयदानाची थोडी झीज होते. पण आयदान तयार करण्याकरता लोखंडी पहार असते की नाही, पहार घेऊन येतो. ती पहार तयार करण्याकरता काय काय गेलेलं आहे, तर कुणीतरी खाणीतनं लोखंड काढलं, कुणीतरी कोळसा काढला, कुणीतरी ते वितळवलं, कुणीतरी ते साच्यात ओतलं, असे श्रम त्याच्यामध्ये गेलेले आहेत. त्या श्रमातून त्या श्रमाची जितकी किंमत आहे तितकी किंमत त्या आयदानाची किंवा ते कुदळ असते, ते पहार असते त्याची असते. आणि मग मी जेव्हा ते पहार वापरतो ते त्या पहारेची काही झीज होते, त्या झीजेचा सुद्धा विचार जो खड्डा मी काढतोय त्या खड्ड्याची किंमत ठरवताना करावी लागते. म्हणजे माझी मजुरी आणि कुदळीची किती झीज झाली किंवा पहारेची किती झीज झाली एवढी त्या खड्ड्याची किंमत तयार होते. पण परिस्थिती बदलली. परिस्थिती बदलल्यानंतर आम्ही काय केलं तर ते खड्डा काढणारं जेसीबी यंत्र आणलं. आता जेसीबी यंत्राचं सगळं कोष्टक वेगळं आहे, कारण जेसीबी यंत्र तयार करण्यामध्ये प्रचंड मजुरी गेलेली आहे. ते जेसीबी यंत्र हजारो फूट खड्डा काढतंय, पण त्या हजारो फूट खड्ड्यामध्ये माझी मजुरी जे हातानं उकरताना 500 रुपये होती आणि आयदानानं उकरताना कदाचित 600 रुपये असेल, ती त्या यंत्रावर काम करताना 2000 रुपये होते. पण उकरून एवढ्या मोठ्या प्रमाणात होतं तर त्याच्यामध्ये काय काय गेलेलं आहे, तर त्या यंत्राच्या किमतीचा झीज झालेला जेवढा भाग आहे तेवढाही त्यात गेलेला आहे. त्याचप्रमाणे इतके दिवस माझं रक्त जळत होतं, आता त्या जेसीबी यंत्राचं डिझेल पण जळतंय
त्या डिझेलची किंमत त्यात गेलेली आहे. म्हणजे पहिल्या खड्ड्यामध्ये 100% माझ्या श्रमाचेच होते. दुसऱ्या खड्ड्यामध्ये 600 पैकी 600 माझ्या श्रमाचे होते आणि कदाचित 5 रुपये किंवा 10 रुपये किंवा 20 रुपये त्या कुदळीचे होते. आता मात्र 2000 माझे मिळाले, पण त्या यंत्राला आणि डिझेलला मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काय झालेला आहे, खर्च झालेला आहे आणि तो खर्च त्याच्यामध्ये जास्त आहे. याच्यामध्ये जसं जशी यंत्रांची प्रगती होत जाते तसं तसं नफ्याचं प्रमाण कमी होतं, कारण नफ्याचं प्रमाण हे फक्त मानवी श्रमाशी संबंधित असतं. हे मार्क्सनं सिद्ध केलं महत्वाचं. आणि त्याने असं सांगितलं की नफा घसरत जातो. जशी यंत्रांची प्रगती होते, उत्पादनाची प्रगती होते, तसा नफा घसरत जातो. त्यानं भांडवलशाहीचं अभ्यास करून हे मांडलं. दुसरं त्याने काय सांगितलं की भांडवलशाहीमध्ये एकत्रीकरण जे होतं त्याचं कसं होतं एकत्रीकरण. पहिल्यांदा वस्तू तयार करणं, नंतर वस्तू तयार करताना श्रम विभागणी. म्हणजे मी फक्त चपलेचे पाय कापायचे, दुसऱ्यानं वाद्या तयार करायच्या, तिसऱ्यानं अंगठे तयार करायचे, चौथ्यानं जोडायचं, चप्पल तयार झालं. हे जी काय श्रम विभागणी केली की उत्पादन वाढतं, यंत्रानं उत्पादन वाढतं. पण भांडवली व्यवस्थेमध्ये एक महत्वाचा विरोध आहे. विरोध असा आहे, उत्पादन सामाजिक असतं, मालकी व्यक्तिगत असते आणि मग ती व्यक्तिगत मालकी असते, ते भांडवली व्यवस्थेमध्ये गोंधळ घालायला सुरू करते. म्हणजे काय, पहिल्या मालकाला असं वाटतं की 10,000 वस्तू उत्पादन करूया, मार्केट फार चांगला आहे, तो 10,000 करतो. दुसरा 10,000 करतो, तिसऱ्याकडे कुवत कमी असते, तो 5,000 करतो. पण 10,000 ची बाजारपेठ आणि 25,000 वस्तू बाजारात येतात आणि मग वस्तू विकल्या जात नाहीत. वस्तू जेव्हा विकल्या जात नाहीत तेव्हा 5,000 उत्पादन करणाऱ्याचा उत्पादन खर्च जास्त असतो, कारण जेवढ्या जास्त वस्तू तयार करणार तेवढा उत्पादन खर्च कमी असतो. 5,000 वाल्याचा उत्पादन खर्च जास्त असल्यामुळं तो पहिला बंद पडतो आणि मग 10,000 वाला त्याच्याकडे जाऊन ते विकत घेतो आणि मग त्याची 15,000 ची कुवत तयार होते. आता पुढच्या वेळेला जेव्हा जास्त वस्तू बाजारात तयार होतात, म्हणजे मंदी येते, तेव्हा 15,000 वाला 10,000 वाल्याला बुडवतो आणि तेही विकत घेतो आणि आता त्याच्याकडे 25,000 कुवत तयार होते. आता 25,000 कुवत म्हणजे त्याचं काय झालंय, बाजारपेठेतला तो एकमेव दादा आहे. आणि मग तो म्हणतो आता घासून इतकं करणं बरोबर नाही, जरा लोकांना नीट लुबाडूया. याला म्हणायचं मक्तेदारी. जेव्हा मार्क्स भांडवलाचा अभ्यास करत होता तेव्हा मक्तेदाऱ्या तयार झाल्या नव्हत्या. 70 सालामध्ये 1870 मध्ये मक्तेदाऱ्या तयार व्हायला नुकती सुरुवात झालेली होती आणि लेनिन 1900 सालाच्या नंतर जेव्हा मागे वळून बघायला लागला तेव्हा त्याला असं लक्षात आलं की 1870 मध्ये मक्तेदार भांडवलशाहीची सुरुवात झाली होती. पुन्हा ती मक्तेदार भांडवलशाही मोडकळीला आली आणि नव्यानं पुन्हा साधारण 1900च्या सुमाराला पुन्हा नव्यानं मक्तेदारशाही सुरू झाली. म्हणजे मार्क्सनं राजकीय अर्थविज्ञान जे लिहिलं ते भांडवलशाहीच्या स्पर्धेच्या युगाचा अभ्यास करून लिहिलं. नंतर भांडवलशाहीत बदल असा तयार झाला की मक्तेदारी तयार झाली, स्पर्धा राहिली, पण मक्तेदारी पद्धतीचे नफे सुरू झाले आणि मग त्याचा अभ्यास करून जे राजकीय अर्थविज्ञान मार्क्सनं लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये लेनिननं भर घातली आणि त्यानं काय सांगितलं की हे सगळं जे मक्तेदारी तयार होते त्या मक्तेदारीमध्ये काय महत्वाचं आहे, पोलादाच्या उद्योगापैकी बहुसंख्य पोलाद हे काय होतं, बुडभर भांडवलदारांच्या ताब्यामध्ये. आपल्याकडं मित्तल म्हणून आहेत, लक्ष्मी मित्तल भारतीय आहेत. ते लक्ष्मी मित्तल जेव्हा आर्सेलर नावाची कंपनी विकत घेत होते तेव्हा टाटा स्टीलच्या शेअरचा दर वाढत होता आणि मग त्याच्यावर चर्चा झाली. तेव्हा चर्चा काय झाली तर लक्ष्मी मित्तलने आर्सेलर विकत घेतलं तर ते 10 मधल्या 4 कंपन्या बंद ठेवतील, चांगल्या नसलेल्या, जुनाट मशिनरी असलेल्या, उत्पादन खर्च जास्त असलेल्या 10तल्या 4 कंपन्या बंद ठेवतील. त्याच्यामुळे जगभरामध्ये पोलादाचं उत्पादन कमी राहील
त्याच्यामुळं टाटा स्टीलला मागणी येईल म्हणून टाटा स्टीलचा शेअर वाढायला लागला. हे कसं आहे लक्षात घ्या. मक्तेदारी काय करते? मक्तेदारी भांडवलशाही नफ्याकरता उत्पादन करते. मक्तेदारी त्याच्या पुढच्या पायरीवर जाते, ती नफ्याकरता प्रसंगी भांडवलाचा नाश करते पण नफा मिळवते. आणि मक्तेदारी तयार करून चढे दर ठेवते. म्हणजे सगळं स्टील जर मित्तलच्याच ताब्यात असेल तर मित्तल काय करेल? मित्तल पाहिजे असलं तर घ्या, हा दर लागणार आहे असं सांगेल. आणि मग काय होतं? मक्तेदारी स्वरूपाचे नफे तयार होतात. याला त्या काळामध्ये युरोपमध्ये कार्टेल असा शब्द होता. कार्टेल म्हणजे भांडवलदारांचं एकत्र आल्यामुळे जी ताकद तयार होते, मक्तेदारी तयार होते. आणि मग लेनिनना अभ्यास करून पुढे असं सांगितलं की मक्तेदारी जी आहे ती मक्तेदारी नफा तयार करते. त्या नफ्यातून काय तयार होतं? तर वित्त भांडवल तयार होतं. म्हणजे वित्त भांडवल म्हणजे बँकांमध्ये पैसा असतो, ते काय असतं? भांडवलच असतं. पण ते पैशाचं भांडवल असतं, ते काय उत्पादक भांडवल नसतं. त्याच्यानंतर विम्यामध्ये आमचा पैसा असतो. आणखीन इतरही अनेक मार्ग आहेत. शेअर बाजारातला एक शेअर जेव्हा आम्ही अंबानीचा विकत घेतो तेव्हा आम्ही अंबानीला काय देतो? वित्त भांडवल देतो. तर हे वित्त भांडवल जे असतं ते वित्त भांडवल अधिक बळकट बनतं आणि ते उत्पादन भांडवलावरती वर्चस्व गाजवायला लागतं. आणि जे वर्चस्व गाजवतं ते लोणी खातं. साधं थोडक्यात आपण समजून घ्यायचं काय? वित्त भांडवल लोणी खायला सुरू करतं. कशातलं? उत्पादन भांडवलातलं. म्हणजे उत्पादनात मक्तेदारी तयार होते, मक्तेदारीचे चढे नफे घ्यायला सुरुवात होते आणि या चढ्या नफ्यातून सुद्धा त्याच्यात बँक भांडवलाची जी मक्तेदारी तयार होते ते बँक भांडवल उत्पादक भांडवलापेक्षा अधिक नफेखोरी करायला लागतं. पण हे जरी होत असलं तरी पुन्हा महत्वाचं काय आहे की उत्पादन सामाजिक आहे, मालकी व्यक्तिगत आहे. हा जो भांडवलशाहीतला गोंधळ आहे तो वित्त भांडवलाला सुद्धा लागू होतो. आज आमच्या देशामध्ये भांडवल पडून आहे. जपानमध्ये भांडवल इतकं पडून आहे की ते म्हणतात आमच्याकडनं पैसे घेऊन जा. का घेऊन जा? म्हणजे आमच्याकडच्या बुलेट ट्रेनला बाजार मिळेल, तुम्ही आमच्याकडचेच पैसे घ्या आणि आमच्याकडचीच बुलेट ट्रेन विकत घ्या. इतकी वित्त भांडवलाची सुद्धा परिस्थिती घसरते, कारण नफ्याचे दर कमी होणं हा भांडवलशाहीतला नियम आहे, हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. आणि अशा एका स्थितीमध्ये हे सगळं लेनिननी मांडलं. आणि ह्या सगळ्या लेनिननी जे मांडलं त्याच्यानंतर रशियन कामगार वर्गानं क्रांती केली आणि क्रांती करून तिथलं भांडवलदार वर्गाचं राज्य नष्ट केलं. आणि जगात पहिलं यशस्वी कामगारांचं राज्य हे रशियन कामगारांनी तयार केलं. रशियन कामगारांनी हे तयार केल्यानंतर त्यांनी काय केलं? त्यांनी कामगारांना अर्थविज्ञान, कामगार कार्यकर्त्यांना अर्थविज्ञान समजलं पाहिजे म्हणून राजकीय अर्थविज्ञान या नावाचं पुस्तक तयार केलं. ते कुणी लिहिलं? ते लिओन्टिव नावाचा एक त्यांच्यातला अभ्यास करणारा थोडासा माणूस होता, त्यांच्या पक्षातला होता. त्याला त्यांनी ती जबाबदारी दिली आणि त्यांनी ते पुस्तक लिहिलं. लेनिन पर्यंत भांडवली अर्थविज्ञान, राजकीय अर्थविज्ञान, भांडवलशाहीचं राजकीय अर्थविज्ञान जर आम्हाला शिकायचं असेल तर ते लिओन्टिवचं पुस्तक चांगलं आहे, हे लक्षात घेऊन आपल्या पुढाऱ्यांनी ते छापलं. आता आपल्याकडे त्याच्या प्रती उपलब्ध आहे, पण आपण वाचलं पाहिजे. केवळ ऐकून मला समजेल असं समजणं चुकीचं. आपल्या समोरच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या लक्षात घेता आपल्याला काय केलं पाहिजे? वाचलं पाहिजे. समजू शकतं आपल्याला. का? कारण ते आपलं तत्वज्ञान आहे, कामगार वर्गाचं आहे. आपल्याला समजणार तर कुणाला समजणार? बऱ्याचदा शिकलेल्या डॉक्टर लोकांना किंवा शिकलेल्या वकील लोकांना मी सांगतो की कामगार एकत्र येतात आणि सगळ्यांच्या सामायिक हिताकरता ते संघर्ष करतात, प्रसंगी त्याग करतात. ते म्हणतात काय सांगता तुम्ही असं? त्याग बी कसा करता येईल? माणूस हा स्वार्थी असतो. अरे तू कायम व्यक्तीच राहिलास, तुला सामुदायिक कळतच नाही. मग तू कॉलेजात जाऊन चार इयत्ता शिकलास आणि नंतर आणि एमडी कराय करता 3 इयत्ता शिकलास. इतकं शिकून सुद्धा तुला कामगार वर्गाची जूट समजू शकत नाही. कारण जूट
ही शब्दानं समजत नाही, अनुभवानं समजते. त्याच्यामुळं आपण कामगार वर्गातले असल्यामुळं आपल्याला राजकीय अर्थविज्ञान समजणार. या बाकी हुशार हुशार म्हणून जे भोवती आहेत त्यांना समजेल का नाही समजेल हा आपला प्रश्न आहे. आपल्याला नक्की समजणार आणि त्या दृष्टीनं आपण ते अभ्यास करायचा प्रयत्न केला. हे सगळं चाललेलं असताना दुसऱ्या महायुद्धानंतर कामगारांचं जे पहिलं राज्य होतं रशियामधलं, त्याला काय सोव्हिएट्स म्हणायचं. सोव्हिएट्स हे त्यांच्या संघटनेचं नाव होतं आणि त्या सगळ्या सोव्हिएट्सची मिळून तिथं सत्ता होती म्हणून त्याला सोव्हिएट म्हणायचं. तर त्या सोव्हिएट्सचं जे उत्पादन होतं त्याच्यामध्ये काही प्रश्न तयार व्हायला लागले आणि त्याच्या संबंधी त्यावेळचे त्यांचे जे पुढारी होते स्टालिन म्हणून, त्या स्टालिननी समाजवादातील आर्थिक समस्या या विषयावरती एक पुस्तक लिहिलेलं आहे. पुस्तक चांगलं आहे. त्या पुस्तकामध्ये असा वाद चाललेला आहे. काय वाद चाललेला आहे? दोन कार्यकर्ते स्टालिनना असं सांगतायत की शेतकरी एकत्र येऊन त्यांची जी सहकारी शेतीची यंत्रणा तयार झालेली आहे तिला सरकार सगळे पुरवत होतं. ट्रॅक्टर पुरवत होतं, मशीन्स पुरवत होतं, सगळं सरकार द्यायचं. का? शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं. आमच्याकडं सरकार काय देत नाही, धान्य सुद्धा दर मिळत नाही, बरोबर आहे. सरकार आम्हाला काय देत नाही आता, अशी स्थिती आहे. तिथं सरकार कामगारांचं होतं आणि कामगारांचं सरकार शेतकऱ्यांना मदत करत होतं. त्यांना ट्रॅक्टर्स देत होतं, मशीन्स देत होतं आणि ते सगळं त्याचे पैसे सरकार भागवत होतं, शेतकऱ्यांकडून वसूल करत नव्हतं. त्यावेळेला काही तज्ञ असं सांगायला लागले होते की हे सगळं शेतकऱ्यांना तुम्ही विकत का नाही? मग स्टालिन त्याचं उत्तर असं देत होते, त्यांना जर ते विकलं आम्ही तर त्यांची शेती आदबट्ट्याची होईल, तोटा सुरू होईल शेतीला. आज काही प्रमाणात थोडा फायदा होऊन त्यांचं बरं चाललेलं आहे. असा वाद तिथं चाललेला होता. कसा समाज चालू आहे याच्यावर, बरोबर आहे. स्टालिन मरण पावले. या वादाचा काय निकाल लागायचा तो भाग वेगळाच झाला आणि ह्या प्रश्नाची चर्चा मात्र चालू राहिली. म्हणजे स्टालिननी जो प्रश्न काढला त्या प्रश्नाची चर्चा चालू झाली. हे किती सालातला आहे? साधारण 52 सालातला आहे, महायुद्ध संपल्यानंतर. आता 52 सालामध्ये काय परिस्थिती झालेली होती तर चीनमध्ये पण क्रांती झाली होती, कामगार वर्गाची सत्ता होती. लोकशाही स्वरूपाची अशी कामगार वर्गाची सत्ता होती, त्याला जनतेची लोकशाही असं ते म्हणत होते. तसं पूर्व युरोपात सुद्धा तशा प्रकारचे देश तयार झाले होते. कोरियाच्या इथं युद्ध चाललेलं होतं. अशी परिस्थिती जगभर होती. म्हणजे केवळ रशियातच प्रयोग कामगार वर्ग करत होता असं नाही, तर चीनमध्येही करायला लागला होता आणि त्यांनाही काहीतरी दिसायला लागलं होतं. आणि त्या ह्याच्यामध्ये ते करत असताना त्याच्या संबंधी माओ त्से तुंगनी काही विचार मांडायला सुरुवात केला आणि त्यांनी असं सांगितलं की उत्पादन साधनं समाजाच्या मालकीची आणि समाजातला विचार भांडवलशाही असा विरोध तयार झाला. आपण कशाची चर्चा करायला लागलोय? कामगार वर्गाचं तत्वज्ञान काय सांगते? समाजामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये विरोध असतात, बरोबर आहे ना. तर आता परिस्थिती पाहिल्यानंतर माओ त्से तुंग हे हुशार पुढारी होते, त्यांना भोवतीच्या परिस्थितीचं आकलन झालं आणि त्यांनी असं सांगितलं की आता समाजामध्ये भांडवली विचार आणि समाजवादी उत्पादन व्यवस्था, कारण सगळं सरकारच्या मालकीचं आहे, कामगार वर्गाची सत्ता आहे आणि अशा स्थितीमध्ये हा एक विरोध समाजामध्ये तयार झालेला आहे. याच्यामध्ये भांडवली विचार हा आधीच्या काळातला आहे. आपल्याला मगाशी विजय कुलकर्णींनी सांगितलं चौथा टप्पा भांडवलशाही आणि आम्ही आता 5व्या टप्प्यात आलोय, म्हणजे मागास विचार आणि पुढारलेली परिस्थिती यांच्यामध्ये संघर्ष आहे असं माओ त्से तुंगनी सांगून राजकीय अर्थविज्ञानाच्या शास्त्रामध्ये भर घातली. म्हणजे मार्क्सनी एका काळामध्ये राजकीय अर्थविज्ञान मांडलं. कधी मांडलं? जेव्हा भांडवलशाहीचा जन्म झाला होता. यंत्रावर आधारलेली भांडवलशाही होती पण मक्तेदारशाही नव्हती, स्पर्धा हाच नियम होता. त्या काळामध्ये मार्क्सनी राजकीय अर्थविज्ञान मांडलं. त्याच्यात लेनिननी मक्तेदारी आणि साम्राज्यशाहीच्या काळामध्ये भर घातला. त्याच्यात प्रश्न क्रांती झाली, क्रांतीहून कामगार वर्गाचं राज्य आलं. त्या राज्यामध्ये जे प्रश्न तयार झाले त्यात राजकीय अर्थविज्ञानाच्या प्रश्नामध्ये प्रश्न तयार होत आहेत.
हे स्टालिननी मांडलं, पण स्टालिनना फार काळ मिळाला नाही, युद्धातनं बाहेर पडले आणि 52 सालाच्या सुमाराला स्टालिनचा मृत्यू झाला. अतिशय कणखर असे नेते होते ते कामगार वर्गाचे, पण त्यांना प्रश्नाची उत्तरं सापडू शकली नाहीत. पण चीनचे माओ म्हणून जे पुढारी होते, चीनच्या कामगार वर्गाचे पुढारी होते, त्यांनी परिस्थितीचा अभ्यास केला आणि राजकीय अर्थविज्ञानामध्ये भर घातली आणि त्यांनी असं सांगितलं की भांडवली विचाराचा पराभव केल्याशिवाय समाज सत्तावाद नीट पद्धतीनं चालू शकणार नाही. हा समाजातला काय आहे, विरोध आहे. समाजवादी उत्पादन व्यवस्था आणि भांडवली विचार हा संघर्ष आहे आणि हा मुख्य संघर्ष हा सोडवावा लागेल, हा वर्ग लढा आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी जे सांगितलं ते आपल्या पक्षाच्या पुढाऱ्यांना कळलं. आमचे DS कुलकर्णी होते, त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि त्यांनी ते आमच्या समोर मांडलं. आणि बोल्शेविक पक्षाचा इतिहास जो आपल्या लोकांनी प्रसिद्ध केला, त्या पुस्तकाच्या परिशिष्टामध्ये त्यांनी याच्या संबंधी लिहिलेला आहे. त्याचप्रमाणे कामगार वर्गाची सर्वाधिकारी सत्ता चालवताना या नावाचं लेख संग्रही आपण छापलेले. हे सगळं आपल्याकडे आहे, सोपं आहे, वाचलं पाहिजे. वाचलं तर कळणार. थोडीशी सवय वाचायची आपल्याला लावली पाहिजे. सगळं तोंडानं सांगणं शक्य नसतं, वाचलं की आपल्याला जास्त कळतं, त्या दृष्टीनं वाचलं पाहिजे. पण दुसऱ्या महायुद्धानंतर साम्राज्यशाहीच्या असं लक्षात आलं की आपण पूर्वीच्या पद्धतीनं नाही राज्य करू शकतो. म्हणजे इंग्लंड हे साम्राज्यवादी देश होता आणि त्या साम्राज्यशाहीचं वैशिष्ट्य काय होतं, त्यांच्या जगावरचा सूर्य मावळत नव्हता, असं सांगायचं की नाही. इंग्रजांच्या राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता म्हणजे काय, दक्षिण अमेरिकेमध्ये कुठेतरी त्यांचं काहीतरी राज्य असायचं, कुठल्या बेटावर सत्ता असायची, तिथं इंग्लंडची सत्ता, तिथनं आफ्रिकेत आलं त्यांची सत्ता, खुद्द इंग्लंड युरोपमध्ये, पूर्वेला गेलं की भारतात सत्ता, त्याच्या पलीकडे आणि गेलं की सत्ता, पुन्हा असं सगळी जी परिस्थिती होती. या पद्धतीनं भांडवलशाहीचं असं लक्षात आलं की जग आपल्याला चालवता येणार नाही आणि त्यांनी धोरण बदलायला सुरुवात केली आणि मक्तेदारी मधलं वित्त भांडवल जे आहे ते प्रमुख झालेलं आहे. आणि त्या वित्त भांडवलानं काय सुरू केलं, घेतलं दिलं. आमच्याकडे चाललंय की नाही, भांडवल परदेशी गुंतवणूक यावी, वित्त भांडवल, बरोबर आहे ना. वित्त भांडवल आलं गेलं अशा स्वरूपाचं जे वित्त भांडवल आहे, त्या पैशाच्या भांडवलाच्या साह्यानं सत्ता सगळीकडे आपल्याला चालवता येईल, नफेखोरी करता येईल. पूर्वीसारखं कारखाने यंत्र राखाय करता आम्ही बसणं आवश्यक नाही, असं भांडवलशाहीनं जाणीवपूर्वक विचार केला. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी हे धोरण बदलायला सुरुवात केली. हे धोरण जे बदललेलं आहे त्याच्या संबंधित थॉमस वेस्कॉफ नावाच्या माणसानं भारताबद्दल लिहिलेलं आहे. त्यानं त्या पुस्तकाचं नाव काय, अवलंबित्व व भारतातली साम्राज्यशाही. हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे. छोटस पुस्तक आहे, 50-60 पानाचं आहे, सोपं आहे, वाचलं तर समजतंय. पण हे पुस्तक आपल्या पक्षाच्या लोकांनी प्रसिद्ध केलं, कारण जशी जशी राजकीय अर्थविज्ञानामध्ये भर पडत आहे तसं तसं ते राजकीय अर्थविज्ञान आपल्या पक्षातल्या सामान्यातल्या सामान्य कामगार कार्यकर्त्याला सुद्धा समजलं पाहिजे. या दृष्टीनं आपल्या पक्षाच्या पुढाऱ्यांनी या सगळ्या गोष्टींचं काय केलेलं आहे, त्या ठिकाणी छोट प्रसिद्ध केलेलं आहे. तर थॉमस वेस्कॉफ यांचं पुस्तक त्यांनी त्या पद्धतीनं हे केलेलं आहे. आणि मग आपल्या पक्षामध्ये अशा चर्चा चाललेल्या होत्या की रशियामध्ये समाजसत्तावाद जर नसेल तर ते साम्राज्यशाही आहे का, काही लोक म्हणत होते. आपल्यातले लोक त्याला प्रश्नाला उत्तर विचारत होते आणि उलट सुलट चर्चा चाललेल्या होत्या. पण आता जी प्रक्रिया रशियामध्ये घडली ती आता चीनमध्ये घडलेली आपल्याला दिसते. आणि चीनी भांडवलाचा जो व्यवहार चाललेला आहे त्याच्या संबंधीचं काही लिखाण करायचा मध्यंतरीच्या काळात आपण प्रयत्न केलेला आहे. आणि विशेषतः चीनी समुद्रावरती, दक्षिण चीन समुद्रावरती चीन ज्या पद्धतीनं मालकी सांगत आहे, ती मालकी ते कधीच सांगते तर चीनमध्ये साम्राज्य सरंजामी राजे रजवाड्यांचं राज्य होतं, त्या काळात तो समुद्र आमच्या ताब्यात होता, तेव्हा तो आमचाच आहे, हे अशा पद्धतीची मालकी जे सांगत आहेत, इतर देशांशी संघर्ष करत आहे, चीन भांडवलाची निर्यात करत आहे.
वित्त भांडवलाची निर्यात करत आहे, ही सगळी जी लक्षणं आहेत तिचं राजकीय अर्थविज्ञानाच्या प्रकाशामध्ये जे आपल्या मार्क्सनी, लेनिननी, माओनी या सगळ्या लोकांनी जे राजकीय अर्थविज्ञानाचा अभ्यास केला त्याच्या प्रकाशामध्ये आपण ते बघायचा प्रयत्न केला पाहिजे, अशी काही चर्चा थोडीशी आपल्या पक्षामध्ये सुद्धा आपण करतो आहे. याच्यामध्ये जे साम्राज्यशाही तयार झाली आणि ती साम्राज्यशाही ही मक्तेदारशाही, नंतर वित्त भांडवलाची मक्तेदारशाही जी तयार झाली, त्या मक्तेदारशाहीनं जगाची वाटणी करण्याकरता अत्यंत क्रूर स्वरूपाची युद्ध जगावर लागली. पहिल्या महायुद्धामध्ये सुद्धा जग सगळं इंग्लंड आणि फ्रान्स यांच्या ताब्यामध्ये होतं, काही जपानच्या ताब्यामध्ये होतं आणि अमेरिका होती आणि जर्मनी होती आणि हे सगळे जे देश होते या सगळ्या देशांनी जगाची फेरवाटणी करण्याचा प्रयत्न केला. मक्तेदारशाही पद्धतीनं फेरवाटणी. कशा कशाची फेरवाटणी? तर कच्च्या मालाची फेरवाटणी, उत्पादनाची फेरवाटणी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाजारपेठेची फेरवाटणी. याच्याकरता अत्यंत क्रूर स्वरूपाचं युद्ध हे जगावर लादलं गेलं. हे सगळ्यात तीव्र पद्धतीनं युरोपमध्ये लढलं गेलं आणि त्या युद्धाच्या परिणामी कामगार वर्गाला हे लक्षात आलं की हे स्वतःच्या नफ्याकरता युद्ध करत आहेत आणि लाखो लोक मरत आहेत आणि ह्यांना त्याचं काहीच पडलेलं नाही. आणि याच्या विरोधात कामगार वर्गामध्ये चर्चा सुरू झाल्या आणि कामगार वर्गानं असं ठरवलं की भांडवलदारांच्या लुटारू युद्धाला अजिबात मदत करायची नाही. आणि असं ठरवलं जरी असलं तरी आमच्याकडे कसं रोज उठून देशभक्ती देशभक्ती चालते, तसं देशभक्ती युरोपच्या सगळ्या देशांमध्ये चर्चा होती. त्याला काही कामगारांचे पुढारी बळी पडले, पण रशियन कामगारांचे जे पुढारी होते ते अतिशय कणखर मनाचे होते आणि त्यांनी सांगितलं आम्हाला जर्मनीशी युद्ध करायचं नाही, आमचे कोणी शत्रू नाहीत. जर्मन कामगारांची लूट चाललेली आहे, रशियन कामगारांची लूट चाललेली आहे, जर्मन सैन्य मरत आहे, रशियन सैन्य मरत आहे आणि जर्मन भांडवलदार आणि रशियन भांडवलदार नफे कमवत आहेत. याच्या आम्ही विरोधात आहोत आणि आम्ही शांती जाहीर करतो, आम्हाला युद्ध करायचं नाही. आमचा प्रश्न भाकरीचा आहे आणि शेतकऱ्यांना जमीन पाहिजे आहे, शांतता पाहिजे, भाकरी पाहिजे आणि जमीन पाहिजे, अशा 3 घोषणा देत रशियन कामगारांनी भांडवलशाही खलास करून टाकली त्यांच्या देशातली आणि त्या ठिकाणी कामगारांचं राज्य तयार केलं. भांडवलशाही स्वतः मरणाच्या दिशेनं वाटचाल करत आहे. जसं रात्र कणाकणानं दिवसाच्या दिशेनं प्रवास करते आणि एक क्षण असा येतो की झगझगीत असा सूर्य उगवतो आणि रात्रीचं सगळं स्वरूप बदलून जातं आणि दिवस उजाडला आपण असं म्हणतो. त्या पद्धतीनं मक्तेदार भांडवलशाही ही भांडवलशाहीची शेवटची अवस्था आहे. लेनिन असं म्हणतो ही मरायला लागलेली भांडवलशाही आहे, ही काही चांगलं करू शकत नाही, असं त्या भांडवलशाहीबद्दल लेनिन सांगतो. त्या भांडवलशाहीचा रशियात त्यांनी निपात केला आणि कामगारांचं राज्य तयार केलं. पण आशिया खंडामध्ये विकास होत राहिला, त्याच्यातनं भांडवलशाहीला जीवदान मिळत राहिलं, अनेक वेगवेगळ्या घटना होत गेल्या, त्यातनं भांडवलशाहीला जीवदान मिळत गेलं. पण आता जर आम्ही बघितलं तर जगभर अमानुष पद्धतीनं समाजाची, कष्टकऱ्यांची, निसर्गाची, स्त्रियांची लुबाडणूक केल्याशिवाय ही भांडवलशाही जगू शकत नाही, अशा अवस्थेत आलेले आहे. आमच्या देशात काय दिसतंय? हजारो लोक जेव्हा लॉकडाऊन काळामध्ये चालत होते तेव्हा त्यांना खायला घालायला मोदी साहेब काय तयार नव्हता, पण परवा तो मोरांना मात्र काहीतरी खायला घालत होता. किती अमानुषपणा आहे, किती अमानुषपणा आहे. हाच अमानुषपणा अमेरिकेत चाललेला आहे, हाच अमानुषपणा रशियात चाललेला आहे, हाच अमानुषपणा जर्मनीत चाललेला आहे, हाच अमानुषपणा इस्रायलमध्ये चाललेला आहे, हाच अमानुषपणा आणखी त्या तुर्कस्तानमध्ये चाललेला आहे. सगळीकडं सत्ताधारी आहेत ते अमानुष पद्धतीनं कामगार वर्गाला लुटणं, निसर्गाला लुटणं, स्त्रियांची अमानुष पिळवणूक करणं, ह्याच्यावरती भांडवलशाही चालत आहे. तरी भांडवलशाहीला नफा पुरेसा वाटत नाही.
इतकी भयानक परिस्थिती भांडवलशाहीची तयार झाली आहे. याचं कारण भांडवलशाही मरायला टेकलेल्या परिस्थितीला पोचलेली आहे. अशा स्थितीमध्ये ही स्वतःहून मरेल असं नाही, तर तिचा विनाश करावा लागेल. आणि तो विनाश करण्याची कुवत जर कोणात असेल तर जगभरातल्या कामगार वर्गामध्ये आहे, हे मार्क्सनं ओळखलेलं होतं. म्हणून त्याने घोषणा काय दिली, जगातील कामगारांनो एक व्हा, तुमचं एकमेकाशी भांडण नाही आहे, तुम्ही सगळे एक व्हा. आणि दुसरं त्यानं काय सांगितलं, तुम्हाला गमावण्यासारखं काय आहे, गमावण्यासारखं तुमच्याकडे काय नाही. आमच्याकडे फार मोठ्या प्रमाणात लोकांची शेती गेलेली आहे. आता हे मराठा आरक्षण चाललंय की नाही, कशामुळे चाललंय, तुकडे 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 शेतीचे एवढे आहेत की त्या शेतीवर सुद्धा जमत नाही, म्हणून ते पोरग पुन्हा आणि काम कुठं मिळते का म्हणून बाहेर पडायला लागलेलं आहे. म्हणजे दरिद्रीकरण समाजाचं एका पराकोटीचं झालेलं आहे. छोटे छोटे उत्पादक, छोटे दुकानदार नष्ट व्हायला लागलेले आहेत. हे मॉल संस्कृती आणि सगळं जे ऑनलाईन खरेदीची संस्कृती, त्यातनं छोटे दुकानदार नष्ट व्हायला लागलेले आहेत. सर्व छोटं छोटं उत्पादन आहे ते भांडवलशाही उद्ध्वस्त करून टाकायला लागलेले आहे. आणि त्याच्यातून मार्क्स असं सांगतो, हे वर्ग जे आहेत, मालमत्ता असलेले छोटे छोटे वर्ग जे आहेत, ते मुळात प्रतिगामी आहेत. पण ते जेव्हा नष्ट होऊन कामगार वर्गात भरती होण्याच्या दिशेनं ढकलले जातात, त्यांची असली नसलेली छोटीशी मालमत्ता सुद्धा बडा भांडवलदार वर्ग काढून घ्यायचा प्रयत्न करतो, तेव्हा ते क्रांतिकारक विचाराच्या दिशेनं ढकलले जातात. आमच्या देशातले व्यापारी, छोटे छोटे उत्पादक हे सुद्धा आता भांडवलशाहीच्या लुटीच्या विरोधात बोलताना आपल्याला दिसतात. म्हणजे क्रांतिकारक परिस्थिती आमच्या समाजामध्ये ठासून भरली जायला लागलेली आहे. अशी आमच्या समाजाची परिस्थिती तयार झालेली आहे. काय बँकांची परिस्थिती आहे, भांडवल पडून आहे, जो घेऊन जातो तो फेडत नाही. आणि तो कोण आहे, विजय मल्ल्या आहे, नीरव मोदी आहे, लुटारू भांडवलशाही आहे. BSNL विकलं, रेल्वे विकली, आता बँका सुद्धा विकायच्या आहेत. भांडवलशाहीची भूक भागत नाही. आणि भांडवलशाही ओरबडून जसं जसं खाते तसं सर्वसामान्य समाजाचं दारिद्र्य आणि दैन्य वाढत जातं. या दारिद्र्य दैन्याच्या विरोधामध्ये एक बंड करण्याच्या पद्धतीनं हा समाज उभा राहणार आहे, त्याला उभा राहावं लागणार आहे, हे राजकीय अर्थविज्ञान आपल्याला समजावून सांगते. आणि ते जे सांगतंय त्याची तयारी करणं म्हणजे आपण हे समजून घेऊन उद्या जे आमचा समाज चांगलं जगण्याकरता, स्वतंत्र पद्धतीनं जगण्याकरता आणि आमच्या सुखी जीवनाकरता जे समाज वाटचाल करायला सुरू करणार आहे, त्या वाटचालीचं नेतृत्व करणं ही राजकीय दृष्ट्या, ज्यांना राजकीय अर्थविज्ञान समजलेलं आहे, त्यांची ही जबाबदारी आहे. त्या दृष्टीनं आपण हे शिकायला लागलेलं आहे. हे नीट समजलं, आम्ही निश्चित जिंकणार आहोत. हे नीट समजलेल्या लोकांची जितकी संख्या वाढेल तितकं कामगार वर्गाचं यश वाढणार आहे. आणि त्या दृष्टीनं राजकीय अर्थविज्ञान हे आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ते आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. 6:10 झालेली आहेत आणि ऐतिहासिक भौतिकवादाचे टप्पे जे आहेत त्याच्या संबंधी विजय कुलकर्णींनी मगाशी मांडलेलंच आहे. ऐतिहासिक भौतिकवादामध्ये पहिला टप्पा जो होता, मार्क्सनं आपला जो विचार होता गत्यात्मक भौतिकवादाचा, त्याच्या साह्यानं त्यानं इतिहास बघायला सुरुवात केली आणि त्यांनी असं सांगायला सुरुवात केली की सत्ताधारी आणि दडपलेल्या वर्गाचा इतिहास आहे. म्हणजे दोन गोष्टी असतात असं सांगितलं जे ना आम्ही, त्यांच्यात विरोध असतो, तर तो विरोध हा समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. तो काय, सत्ताधारी आणि दडपलेले वर्ग यांच्यातला संघर्ष. हे दोन्ही वर्ग स्वतंत्र असतात, एकमेकांना वगळतात. भांडवलदार कामगार नाही, कामगार भांडवलदार नाही, शेतकरी जमीनदार नाही, जमीनदार शेतकरी नाही. म्हणजे त्यानं काय केलं, आपण जे अर्थ गत्यात्मक भौतिकवादामध्ये जी सूत्र बघितली ती सूत्र आपण समाजाला लावल्यानंतर मार्क्सनं काय बघितलं ते आपण बघतोय. त्यांच्या एकत्र येण्यातनं समाज बनतो. म्हणजे एकमेकाला वगळणारे असतात पण ते एकत्र असावे लागतात, त्याच्याशिवाय समाज बनत नाही. भांडवलदार आणि कामगार एकत्र येऊनच समाज बनतो. हळूहळू एका बाजूची
संख्या वाढत जाते, ताकद वाढत जाते, त्यांची दडपणूक वाढत जाते, पिळवणूक वाढत जाते आणि अशी परिस्थिती तयार व्हायला लागते की जुन्या पद्धतीनं चालू शकत नाही. आणि त्यामुळं दडपणारे जे असतात ते इतके अल्पसंख्य झालेले असतात की त्यांच्या दडपण्याच्या, पिळवणूक करण्याच्या कामाला कुठलंही नैतिक अधिष्ठान राहत नाही. आता काय चाललंय, अंबानी बद्दल चांगलं बोलतात का लोक, नाही का? पूर्वी कसं हा फार श्रीमंत, चांगलं, इतक्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या, असं तसं. आता काय बोलतात, अंबानी लुटायला लागलेला आहे बोलतात. बरोबर आहे ना? त्यांचं नैतिक अधिष्ठान संपतं. समाज चालवण्यामध्ये त्यांचं जे काय सहभाग असतो तो हळूहळू लोकांना असं वाटायला लागतं ही त्रासच आहे, यांचा उपयोग काय नाही, आमचं आयुष्य चांगलं करण्यात हे काय करू शकत नाही, असं समाजाला वाटायला लागतं. दडपणूक पण वाढायला लागते आणि त्याच्यामुळे काय होतं, दडपणाऱ्या वर्गाचं अस्तित्वच त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह तयार होतं की हे का असावेत, हे भांडवलदार का असावेत, यांची काय गरज आहे, सगळं उत्पादन आम्ही करतोय, विक्री आम्ही करतोय, वस्तू इकडून तिकडे न्यायचे ट्रक आम्ही चालवतोय, सगळं सगळं आम्हीच करतोय, हा मलई खातोय, हा ऐत खाऊ मलई खातोय, असं भांडवलदार वर्गाबद्दलचं, असंच एकेकाळी सरंजामदार वर्गाबद्दल वाटलं, असंच एकेकाळी गुलाम मालकांबद्दल वाटलं. म्हणजे गुलाम मालकांच्या राजवटीत चांगलं काय झालं नाही असं नाही. पिरॅमिड एवढे बांधले गेले, प्रचंड मोठे, रोमन साम्राज्यात एवढ्या इमारती ग्रीसमध्ये बांधल्या गेल्या, त्या सगळ्या त्या कुणी बांधल्या, गुलामांनी बांधल्या. गुलामांची राजवट सुद्धा काही प्रगती करून मग नष्ट झाली. सरंजामशाही काही प्रगती करून मग नष्ट झाली. आता भांडवलशाहीनं काही प्रगती केलेली आहे, पण आता भांडवलदार चांगले काही करतायत असं समाजाला दिसेना झालं आहे. हे जे आहे याच्यातनं काय होतं, एक जे असतं त्यातलं त्याचं दुसऱ्यामध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया पूर्ण होते. म्हणजे काय होतं, कामगार वर्ग बहुसंख्य आहे, तो भांडवलदार वर्गाकडून मालमत्ता हिसकावून घेतो. म्हणजे आता तो भांडवलदार राहिला का, नाही राहिला, तोही मालमत्ता विहीन झाला. अशी प्रक्रिया शेवटी होते आणि त्याच्यातून नवीन काहीतरी तयार होतं. आपण बघितलं की नाही, स्त्री केसर असते फळात आणि पुकेसर असते, ते पुकेसर त्या स्त्री केसर मध्ये जाते आणि फळ तयार होते. पुकेसर शिल्लक राहते काय, झडून संपून जाते ते, बरोबर आहे की नाही? ही प्रक्रिया जशी निसर्गात होताना दिसते, आधी पुढे वीज इकडून तिकडे इलेक्ट्रॉन जातो, इकडून तिकडे एनर्जी जाते, हे जसं आपल्याला फिजिक्स मध्ये होताना दिसते, तसं समाजाला तेच तत्वज्ञान लावल्यानंतर आपल्याला असं दिसतं की भांडवलदार वर्गाची आवश्यकताच समाजात नष्ट होत जाते. इतकं मालमत्तेचं एकत्रीकरण एका बाजूला आणि उत्पादक समाज दुसऱ्या बाजूला. विरोध कोणचा आहे, उत्पादन सामाजिक आहे, मालकी खाजगी आहे. हा जो विरोध आहे, हा विरोध कामगार क्रांतीनं सोडवला जातो. कामगार वर्ग भांडवलदार वर्गाकडची मालमत्ता हिसकून घेतो आणि त्यालाही मालमत्ता विहीन करून टाकतो. स्वतः तो मालमत्ता विहीनच आहे, भांडवलदार वर्गालाही मालमत्ता विहीन करून टाकतो. म्हणजे मालमत्तादार वर्ग समाजातला संपुष्टात येतो आणि सगळं समाजाच्या मालकीचं होतं. त्याला म्हणायचं समाज सत्तावाद. आणि ह्या समाज सत्तावादामध्ये भांडवली विचार आणि समाजवादी व्यवहार यांच्यामधला जो संघर्ष आहे, त्या संघर्षातून भांडवली विचार जसा जसा नष्ट होत जातो तसं सर्व समाजाच्या मालकीचा आहे, समाजाच्या सर्व गोष्टींची आपण काळजी घेऊया. ते एक व्हॉट्सअप वरती येते, उबुंटू म्हणून येते. उबुंटू तुम्ही बहुतेक सगळ्या लोकांनी वाचलं असेल. काय आहे, ती आदिवासी मुलं, त्यांना सांगितलं तिथं पळत जायचं, तिथं गेल्यानंतर जो पहिला पोचेल त्याला तिथं बक्षीस ठेवलंय ते मिळेल. मग ती सगळी मुलं जोरात धावली, धावल्यानंतर जो पहिला गेला त्याला ते बक्षीस मिळालं. त्यानं काय केलं, ती डबी उघडली आणि त्यातला खाऊ होता तो सगळ्या मित्रांमध्ये वाटला. कारण आदिवासी समाजामध्ये माझं व्यक्तिगत काही नाही, आमचं सर्वांचं आहे ही भावना आहे, म्हणून तो मुलगा करू शकला. भांडवलशाही इथे होईल का, नाही होणार. म्हणजे भांडवलशाही मूल्य व्यवस्था हे समाज सत्तावाद चालायला उपयुक्त मूल्य व्यवस्था नाही आहे, तिच्याशी संघर्ष करावा लागेल. आणि तो भांडवली विचार जेव्हा नष्ट होईल पूर्णपणे समाजातून, तेव्हा काय परिस्थिती तयार होईल, उबुंटू तयार होईल. म्हणजे आम्ही सर्व आहोत, आम्ही सर्व एकमेकांना मदत करतो, आम्ही सर्व एकमेकाची काळजी घेतो, अशा पद्धतीचा समाजामध्ये विचार तयार होईल. त्याला साम्यवाद असं म्हटलेलं आहे. साम्यवादाची परिस्थिती कशी असेल, प्रत्येकापासून
क्षमतेप्रमाणे आणि प्रत्येकाला गरजेप्रमाणे मला जे आवश्यक आहे ते मला मिळेल याची जर मला खात्री झाली तर मी कशाला काय साठवणार आहे. आणि मी जर जास्त देऊ शकत असेल तर मी जास्त दिलं पाहिजे, कारण माझ्या सगळ्या गरजा समाज भागवणार आहे. आणि मी जर जास्त देऊ शकत नसेल, कमी देऊ शकत असेल, तर समाजानं हा कमी का देतोय म्हणता कामा नये. म्हणजे मी किती देतो त्याच्यावर मला काय मिळणार आहे नाही, एक माणूस म्हणून एक उत्तम जीवन जगण्याकरता जे जे मला आवश्यक आहे ते मला सगळं दिलं जाणार आहे. अशी अत्यंत उदात्त वरच्या पद्धतीची समाज व्यवस्था घडवणं हे कामगार वर्ग करू शकतो. आणि हे होतंय असं मार्क्सनं आपल्याला ऐतिहासिक भौतिकवादाच्या साहाय्याने शिकवलेलं आहे. यामध्ये कामगार वर्गानं भांडवलदार वर्गाशिवाय इतर कोणाला करता कामा नये असाही त्याच्यामध्ये प्रश्न आहे. कारण का जे रशियामध्ये तयार झालं शेतकऱ्यांच्या गटांना त्या ठिकाणी हे द्यावं का नाही, काय द्यावं, आमची यंत्र फुकट द्यावी का नाही, याच्यावरनं वाद तयार झाला ना. शेतकरी हा वेगळा वर्ग आहे, पण कामगार वर्गानं त्याला सहकार्य करून त्याला अशा परिस्थितीपर्यंत आणायचं आहे की तो सुद्धा मालमत्तेबद्दलचं प्रेम विसरून जाईल. कारण त्याला हे लक्षात येईल की हा शेतीचा तुकडा माझा आहे म्हणून माझं बरं होतंय असं नाही, समाजच सगळा चांगला झालाय, तो माझा बरा करायला लागलाय, मग हे बाबा माझ्याकडचं आहे ते घेऊन टाक तुझ्याकडं. अशा पद्धतीची एक समाजात भावना तयार करणं आणि सर्व पेरणाऱ्या लोकांना मुक्त केल्याशिवाय त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे हा साम्यवाद तयार होणार नाही. मार्क्स असं सांगतो, कामगार वर्गाला इतर सर्वांची मुक्तता केल्याशिवाय स्वतःलाच मुक्त होता येणार नाही. रशियामध्ये काय झालं, रशियामध्ये हेच झालं, इतरांना मुक्त करण्याचा कार्यक्रम थांबला. इतरांना मुक्त करण्याचा तुमचा जर कार्यक्रम थांबला तर तुम्ही दुर्दैवानं पुन्हा गुलामीकडे ढकलले जाणार. आज रशियामध्ये काय आहे, तिथला बहुसंख्य समाज दारिद्र्याकडे गुलामीकडे ढकलला गेलेला आहे, तो काही सुखी जीवन जगत नाही आहे. अशी जी स्थिती आज त्या समाजाची तयार झाली त्याचं कारण सर्वांना गुलामीतनं मुक्त करण्याचा जो विचार आहे तो विचार त्या ठिकाणी पुऱ्या ताकदीनिशी राबवण्यामध्ये तिथला कामगार वर्ग हा अपयशी ठरलेला आहे. पण अपयश मिळालं म्हणून काय झालं काय, लहान मूल कसं शिकतं, उभा राहायचा प्रयत्न करतं, पडतं, पडल्यानंतर थांबत नाही हो, कारण त्याची अंतर्गत उर्मी जी आहे ती त्याला उभा राहायला प्रयत्न करायला सांगते, पुन्हा ते उभं राहतं आणि शेवटी उभा राहायला शिकतं. मग हळूहळू धरून धरून चालायला लागतं, मग हळूहळू धावायला लागतं आणि मग त्याची आणखीन ताकद वाढत जाते, त्याला सगळं समजायला लागतं. हे जसं एका छोट्या मुलाच्या बाबतीत होतं तसं कामगार वर्ग जगातला हा सुद्धा किती वर्षातला आहे, गेल्या 200-250 वर्षातला आहे. पॅरिस कम्युन म्हणजे कामगारांनी पहिल्यांदा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला ते किती सालामध्ये, 1870, 1970, अजून 2070 तरी आले का, 2070 सुद्धा अजून आलेलं नाही. आम्ही 2020 मध्ये बसलोय. म्हणजे पॅरिसच्या कामगारांनी जे सत्ता मिळवायचा प्रयत्न केला त्याला किती वर्ष झालेली आहेत, 200 वर्ष सुद्धा झालेली नाही, 150 वर्ष होऊन गेलेली आहेत. म्हणजे कामगारांनी राजकीय हस्तक्षेप करणं, सत्ता मिळवणं आणि भांडवलदार वर्गाचं राज्य नष्ट करणं याचा कामगार वर्गाचा इतिहास अवघा 150 वर्षाचा आहे. अशा स्थितीमध्ये अजून आपण पुन्हा पुन्हा बचेंगे तो और भी लढेंगे असं आपल्याकडे म्हणायची हे आहे, पण आम्ही नसलो तर जगत चालत नाही. तेव्हा आमच्या समोर बचेंगे हा प्रश्नच नाही, और भी लढेंगे हाच आमच्या समोरचा प्रश्न आहे. आणि पुन्हा पुन्हा कामगार वर्ग क्रांतिकारक उठाव करणार आणि भांडवलशाहीला नष्ट करायचा प्रयत्न करणार. ही कामगार वर्गाची अंतर्गत उर्मी राहणार आहे, तिला भांडवलशाही नष्ट करायची पुन्हा पुन्हा भावना तयार होणार आहे. भांडवलशाही बद्दलचा तिचा राग जो आहे तो पुन्हा पुन्हा उफाळून येऊन ही अन्यायावर आधारलेली आणि माणसाचं माणूस पण नष्ट करून टाकणारी ही व्यवस्था मला नको आहे असं पुन्हा पुन्हा तो म्हणणार आहे. आणि म्हणण्यातनं हे शास्त्र तू अधिक अधिक कामगार वर्गाचं तत्वज्ञान अधिक अधिक प्रबळ करणार आहे, अधिक अधिक परिपूर्ण करणार आहे
आणि परिपूर्ण करून तो विजय मिळवत जाणार आहे, हे त्यातलं सूत्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे ज्ञान कुठून येतं? माओ त्से-तुंग असं सांगतात, व्यवहारातून ज्ञान तयार होतं आणि ज्ञानामुळे व्यवहाराला मदत होते. आणि मग ज्ञान घेऊन जेव्हा आम्ही पुन्हा व्यवहार करतो तेव्हा आम्ही अधिक चांगला व्यवहार करतो. मग परवा कुणीतरी पोस्ट टाकली होती आणि मी त्यांना म्हटलं, हे आपल्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे. हा ज्ञान आणि श्रम यातला आहे. श्रमातनच ज्ञान तयार होतं आणि ज्ञानातनं पुन्हा माझी श्रम करण्याची सुधारणा होते. महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे, विद्येविना मती गेली, मती विना गती गेली. ही गती काय असते? गती असते ती ज्ञानातून माझा व्यवहार मी कसा सुधारतो त्याच्या संबंधीची ती गती असते. आणि ही गती जी आहे ती कामगार वर्गाची गती. कशाची गती? राजकीय अर्थविज्ञान तत्वज्ञानाची गती जी आहे ती अधिक अधिक चांगली होत जाणार आहे. अनुभवातून कामगार वर्ग स्वतःच तत्वज्ञान जास्त जास्त चांगलं करणार आहे. प्रत्येक संघर्षातनं स्वतः करता ज्ञान तयार करणारे विचारवंत तो तयार करणार आहे. आणि हेच आपण पाहिलं, मार्क्सनं केलं, नंतर एंगल्सनं त्याच्यात आणि काही केलं, मग लेनिननं त्याच्यामध्ये आणि भर घातली. कारण रशियन कामगारांनी क्रांती केली ना, चीनच्या माओनी भर घातली, कारण चीनी कामगारांनी क्रांती केली ना. असं जगभरातले कामगार संघर्ष करून हे तत्वज्ञान, कामगार वर्गाचं तत्वज्ञान, ज्याला आपण मार्क्सवाद, लेनिनवाद, माओ त्से-तुंग विचार असं काय काय म्हणतो, एक कामगार वर्गाचं तत्वज्ञान जे आहे ते जगभरचे कामगार अधिक अधिक बळकट करून ह्या तत्वज्ञानाची धार इतकीच चांगली तयार करणार आहे की भांडवलशाहीचा खात्मा करण्याकरता आणि सर्व सर्व दुःख ज्या ठिकाणी आम्ही नष्ट केलेले आहेत, आम्ही माणूस म्हणून जगू शकतो. सगळ्यात महत्वाचं, माणूस म्हणून आम्ही जगू शकतो असा जगभर समाज तयार करण्याकरता या तत्वज्ञानाचं एक काय म्हणायचं, त्याचा अभ्यास करून त्याची ताकद वाढवणं, ती अधिक अधिक बळकट करणं, हे प्रत्येक संघर्षातनं कामगार वर्ग करत निघालेला आहे. अजूनही तो कामगार वर्ग ते करणार आहे आणि पुढच्या संघर्षामध्ये तो आणखीन चांगली पावलं टाकणार आहे. आत्मविश्वास हे तत्वज्ञान आपल्याला देतं. हे तत्वज्ञान आपलं तत्वज्ञान आहे, हे कामगार वर्गाचं तत्वज्ञान आहे. आणि हे कामगार वर्गाचं तत्वज्ञान जे आहे ते कोणचीही दडपणूक नाही, समता आहे, प्रेम आहे, करुणा एकमेकाबद्दलची आहे. करुणा कोणी सांगितली? गौतम बुद्धानं सांगितली. प्रेम कोणी सांगितलं? येशू ख्रिस्तानं सांगितलं. समता कोणी सांगितली? मोहम्मद पैगंबरानं सांगितली. समता कोणी सांगितली? बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली. हे सगळं ज्या समाजामध्ये असेल तसा समाज निर्माण करण्याची कुवत कामगार वर्गाची जी आहे ते तत्वज्ञान ते कामगार वर्गाला हे करण्याचा रस्ता दाखवणारं एक साधन आहे. आणि त्या दृष्टीनं कामगार वर्गाच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करायचा आहे. बरीचशी पुस्तकांची नावं मी तुम्हाला सांगितली. ही सगळी पुस्तकं मी ज्या ज्या ऑफिसमध्ये जाता तिथल्या तिथल्या प्रमुख कॉम्रेड्सकडं ही सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत. नसली तर आम्ही उपलब्ध करून देणार. पण ही शाळा चालली पाहिजे. आपण कामगार वर्गाचं तत्वज्ञान शिकलं पाहिजे. अशा परिस्थितीकडे समाज ढकलला जायला लागलेला आहे आणि आता आपल्याला चूक करायला परवानगी नाही. आता भांडवलशाहीवर ठोका टाकायची वेळ आपल्याकडे आलेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा फुलेंनी जी उदात्त मूल्य आपल्याला दिलेली आहे ते भांडवलदार वर्ग पूर्ण करू शकत नाही. ती सगळी मूल्य या समाजामध्ये वास्तवात आणायची जबाबदारी कामगार वर्गावर आहे. हे लक्षात घेऊन आता आपल्याला जे कामगार वर्गातले आपण कार्यकर्ते आहोत, ताकदीनं पुढे असलेले लोक आहोत, आपल्याला उभा राहायची वेळ आता आलेली आहे. आपल्याला अभ्यास करायचा नाही असं काय चालणार नाही, हे आपण लक्षात घेऊया. ही तत्वज्ञानाची ही गरज आहे. त्याच्याकरता कामगार वर्गाचा पक्ष निर्माण करणं ही आपल्या समोरची जबाबदारी आहे. हे लक्षात घेऊया. अजून काही गोष्टी मांडायच्या आहेत पण वेळेचं पण भान ठेवलं पाहिजे. मी असं म्हटलं तर की 2 मला हे द्या 1-1 तासाचे. आता जवळजवळ 1.25 तास झाला. थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे.
कोणाला काय प्रश्न असले तर ते बोलणार असला तर बोला. मी त्याच्या संबंधी मला ज्या पद्धतीनं समजेल ते तुम्हाला मी नक्की सांगेन. याच्या नोट्स तयार केलेल्या आहेत. त्या सगळ्या नोट्स मी ग्रुपवर टाकतोय. त्या नोट्स मध्ये पुस्तकांची यादी आहे. पुस्तकांची यादी त्या नोट्स मध्ये आहे. त्या उद्या मी त्या नोट्स आहेत त्या ग्रुपवरती टाकतो. त्याप्रमाणे आपले जे ऑफिसेस आहेत तिथं सर्व ही पुस्तकं उपलब्ध आहेत. विशेषतः तरुण कॉम्रेड्सनी वाचन करण्याला पर्याय नाही याचा अर्थ जे मध्यमवयीन आहेत त्यांना सुट्ट्या आहे असं मानणं चुकीचं होईल. वाचलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि अतिशय मोठी तयारी आपल्याला करायची आहे. त्या दृष्टीनं मला असं वाटतं की जी जबाबदारी माझ्याकडे दिलेली होती ते आज मी थांबतो या ठिकाणी. पण कोणाला प्रश्न आणखीन काही विचारायचे असले तर बोला. तर आणखीन एक सत्र याच विषयावर कॉम्रेड अतुल दिघेंचं होईल. दरम्यानच्या काळामध्ये आतापर्यंत जेवढे सत्र झाली ते एका दुसरं वगळता सगळ्याचं रेकॉर्डिंग झालेलं आहे. जे कोणी मिस झाले असतील किंवा ज्यांना पुन्हा ऐकायचं असेल त्यांना ती लिंक मयूर खरात हे आपल्या या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवतात. ज्यांना परत ऐकायचं असेल ते ऐकू शकतात पुन्हा पुन्हा. आणि जर तुमचे काही प्रश्न तयार असतील तर ते लेखी स्वरूपात पुढच्या सत्राच्या अगोदर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरही पाठवू शकता. हे झालं तर मी एवढंच म्हणेन की विषयाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की एक गत्यात्मक भौतिकवाद आहे आणि मार्क्सवादी तत्वज्ञान जे आहे त्याचं वैशिष्ट्य आहे हेच की हे संबंध जगाला लागू आहे. कुठलाही देश याच्यापासून बाजूला राहू शकत नाही. आणि हे तत्वज्ञान असं आहे की ते जर आपण आत्मसात केलं तर अगदी मला अजून आठवतं की आपले कॉम्रेड DS कुलकर्णी जे आमचे सगळ्यांचे गुरुही होते आणि माझे वडीलही होते, ते 3-3, 4-4 दिवस शेतमजूर कार्यकर्त्यांची, कामगार वर्गातल्या कार्यकर्त्यांची अभ्यास मंडळ घ्यायची आणि त्याच्यातनं तयार झालेले कार्यकर्ते, भले आमच्या कृष्णा केमुसकर सारखे कार्यकर्ते जे त्यांना या चळवळीमध्ये यायच्या अगोदर अंगठा छाप होते, पण त्या चळवळीच्या क्रमामध्ये ते वाचायला शिकले, थोडंफार लिहायला शिकले आणि मार्गदर्शनही करावं शकले. जे आमचे लाल निशाण पक्षाचे सेक्रेटरी होते लक्ष्मण धुमाळ, तेही गिरणी कामगार कार्यकर्ते, तेही मार्गदर्शन करू शकले आणि पक्षाच्या सचिव मंडळापर्यंत ते असे असंख्य कार्यकर्ते कम्युनिस्ट चळवळीत आहेत. निवळ लाल निशाण पक्षातच आहेत असं मी म्हणणार नाही, पण सांगायचा उद्देश एवढाच की हे कामगार वर्गाचं तत्वज्ञान असल्यामुळे कामगार वर्गाला पुढाकार घेणारे जे कार्यकर्ते आहेत आणि जे निस्वार्थी पद्धती पुढाई पण करतात, अर्थात कामगार चळवळीमध्ये कोणालाही त्याचा वैयक्तिकरित्या लाभ होत नाही पैशाच्या स्वरूपात, कारण तो बाद होतो मग कार्यकर्ता. हेच त्याची पूर्व अट आहे. तर मी सांगायचा उद्देश एवढाच की अगदी अशिक्षित शेतमजूर कार्यकर्ता असो, कामगार कार्यकर्ता असो, हे तत्वज्ञान ऐकून आणि त्याच्याप्रमाणे व्यवहार करून हो जगालाही मार्गदर्शन कामगार चळवळीला करू शकतो, एवढी ताकद या तत्वज्ञानामध्ये आहे. आणि म्हणून आपण हे जाणीवपूर्वक आमच्यातले जे चांगल्या प्रकारे त्या तत्वज्ञानाचं विश्लेषण करू शकतात असे कॉम्रेड अतुल दिघेंनी हे आव्हान आमच्या सांगण्यावरून पेललं आणि ते चांगलं पेललेलं आहे असं माझी समजूत आहे आणि तुमचीही समजूत असेल असं मला वाटतं. आणि या विषयाचं आणखीन एक सत्र पुढच्या रविवारी होईल. पुन्हा एकदा सांगतो, ज्यांना रेकॉर्डिंग मिस झालं असेल अगोदरच्याही भागातलं ते
त्या लिंकवर मयूर जो पाठवतो मंगळवार बुधवारपर्यंत रेकॉर्डिंगची लिंक पाठवेल, अगोदरची पाठवलेली आहे. ते सगळं ऐकून तुमचे काही प्रश्न असतील तर रविवारच्या आतमध्ये लेखी स्वरूपात त्या आपल्या अभ्यास मंडळाच्या लिंकवर पाठवले तर त्याचाही उहापोह आपल्याला करता येईल. तुम्ही सगळ्यांनी या अभ्यास मंडळात भागीदारी केली, सध्या तरी ऐकायची भूमिका ठेवली, याच्याबद्दल पक्षातर्फे आभार मानून आणि हाच प्रतिसाद तुम्ही पुढेपर्यंत द्याल अशी अपेक्षा व्यक्त करून आत्ताचं सत्र संपलं असं मी घोषित करतो. पुन्हा एकदा कॉम्रेड मोहन बोडके यांच्या स्मृतीला अभिवादन करतो, लाल सलाम करतो. धन्यवाद.